आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये नक्की काय माहोल आहे? महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने की महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित आबा पाटील यांच्या बाजूने निकाल लागणार की राजू शेट्टी भाव खाऊन जाणार, हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। संपूर्ण राज्याचं लक्ष या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाकडे आहे। खरं तर या ठिकाणी धैर्यशील माने विद्यमान खासदार आहेत, त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी येऊन या ठिकाणी खूप जुळण्या आहेत त्या लावलेल्या आहेत। काय या लोकसभा मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं, 1% का असेना पण मतदान हे वाढलेलं आहे। कसा बघता या लोकसभा मतदारसंघातील सगळा आढावा? हातकणंगले लोकसभा मतदारसंघात कोल्हापूरप्रमाणेच 9 मतदारांची संख्या वाढलेली होती। या तालुक्यात जो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे तिथं तुलनेत मागच्या वेळी इतकंच मतदान झालेलं आहे। आणि जो सत्यजित पाटील आबा यांचा जो बालेकिल्ला आपण म्हणतो किंवा त्यांची होमपेज म्हणतो की जो शाहूवाडी आणि पन्हाळा आहे, तिथं तुलनेत शिराळ्याच्या तुलनेत वाळव्याच्या तुलनेत तिथं चांगलं मतदान झालेलं आहे। आणि ही जी वाढलेली टक्केवारी आहे ती सत्यजित आबा यांना पोषक ठरेल असं एकंदर चित्र आहे। जे पहिल्यांदा वाटत होते की राजू शेट्टींच्या बाजूने एकतर्फी मतदान होतं का की निवडणूक होते का असं एक चित्र होतं, मात्र तिकीट वाटपानंतर जे काही चित्र बदललं ते चित्र अगदी प्रत्येक गावागावात पाहायला मिळालं। आता 27 उमेदवार जरी या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात असले तरी प्रमुख तिरंगी लढत झाली। एक राजू शेट्टी स्वाभिमानीकडून सत्यजित आबा आणि धैर्यशील माने विद्यमान खासदार यांच्यात तिरंगी लढत झाली। आणि ह्या लढतीमध्ये रघुनाथ दादा आणि DC पाटील वंचित बहुजनचे DC पाटील हे किती मतदान घेतात आणि यामध्ये कशी मतविभागणी होते यावर बरेचसे निकालाचं चित्र अवलंबून आहे। ऐनवेळी काय केलं, शिवसेनेनं आपला ठाकरे बाणा दाखवला। त्यांनी सांगितले आमचाच उमेदवार तर असेल आणि मशाली वाजणार। आणि ज्या दिवशी सत्यजित पाटलांची उमेदवारी जाहीर झाली त्यावेळी त्या मतदारसंघात एकूण लढतीचं चित्रच बदलून गेलं। म्हणजे आज अशी परिस्थिती आहे, म्हणजे मी ठामपणे सांगू शकतो की 1 नंबरला अजून सत्यजित पाटील आहेत, विद्यमान खासदारांचा क्रमांक कितवाही शोधावा लागेल अशी परिस्थिती आहे। विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।